त्यानंतर एक मोठी बातमी आहे राजधानी दिल्लीमधून। राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला मैदानावर आज देशभरातून जवळपास 3 लाख आदिवासी एकत्र आले। यामध्ये महाराष्ट्रामधील आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत। आदिवासी समाजातील विविध मागण्या एकत्रितपणे मांडण्यासाठी देशभरातील हे आदिवासी एकत्र आले। त्यांच्यासोबत खास बातचीत केली आपले दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। देशभरामधून 3 लाख आदिवासी एकत्र आल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे। राजधानी दिल्लीमध्ये हे सर्वजण आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी एकत्र आलेले होते आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, कशासाठी ते इथं जमलेले आहेत याविषयी त्यांच्याशी बातचीत सुद्धा केली आहे आपल्या प्रतिनिधींनी, ती बघायची आहे। भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये 3 लाख आदिवासी बांधव एकत्र आलेले आहेत। यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः 13 ते 14 हजारापेक्षा जास्त बांधव येणार आहेत। त्या सगळ्यांचं नेतृत्व करताय अशोक उईके, ज्या राज्याचे आदिवासी मंत्री आहेत। सर, आपण एवढ्या मोठ्या लोकांना घेऊन दिल्लीत आलेला आहात, कसा कार्यक्रम असणार? देशाच्या कानाकोपऱ्यामधून जनजाती बांधव आलेला आहे। त्यासोबत एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनजाती बांधव या दिल्ली ठिकाणी आलेला असल्यामुळे जनजाती समाजाच्या असलेल्या विविध मागण्या, जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास, जनजाती समाजाची आदर्श संस्कृती, देवदैवत अस्मिता ह्या अख्ख्या देशाला जगाला दिसली पाहिजे। जी अस्मिता आहे, जनजाती समाजाची अस्मिता ही कायम राहिली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे, हा संकल्प घेऊन आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून जनजाती बांधव आला असल्यामुळे आज निश्चितच त्या ठिकाणी संबोधन होणार आहे।